गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनाक अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आपण आलेलो आहोत गुहागरमधल्या नक्षत्र हॉलिडे होमस्टेमध्ये. हा परिसर कसा आहे, एकंदरीत इकडच्या रूम्स कशा आहेत, चार्जेस कसे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो आहे. येस, तर हा परिसर खूप छान आहे, बीचपासून एकदम जवळ आहे. वॉकेबल 2 मिनिट्स म्हणता येईल. वॉकेबल 2 मिनिट्सवर आहे. तर मग जशी वर्षा म्हणाली, आता आपण हा सगळा परिसर बघूया. येस, सो हा आहे त्यांचा एंट्रन्सलाच तुम्हाला दिसतं आहे ते पार्किंग. आणि आपण आज जाऊन बघूया कसं आहे हॉलिडे होम. या साईडला दिसतो आहे तो त्यांचा डायनिंग एरिया. सो आता आपण इकडनं आतमध्ये जाऊ जिकडे त्यांच्या रूम्स आहेत. सो बघूया त्यांच्या रूम्स कशा आहेत. हे जे वरच्या साईडला आहेत ना, हे सगळे कबूतर नेट्स आहेत. तरी इकडे जर सुपारीची झाडं आहेत आतमध्ये, तर चालताना कोणत्याही सुपारीच्या अशा वरणाखालती पडल्या तर तुम्हाला लागायला नको, म्हणून त्यांनी ही छान अशी आयडिया केलेली आहे. तिकडे ड्रायव्हर्स ॲकोमोडेशनची रूम आहे. जर तुमच्याबरोबर ड्रायव्हर असेल आणि तुम्हाला त्यांचं ॲकोमोडेशन बघायचं असेल तर बुकिंग करताना या सगळ्या गोष्टी विचारून घ्या. तर आम्ही तुम्हाला सांगतो इथे आहे. आणि हा सगळा परिसर आहे छान आहे रिसॉर्टचा. तिथे आमचे रूम्स आहेत काय. इकडे या साईडला तुम्हाला स्विंग करायला झोके आहेत. तर आता आपण जरा इन डिटेल बघूया या रूममध्ये काय काय आहेत. जसं तुम्हाला दिसतंय समोर बेड आहे, त्याचबरोबर साईड टेबल्स आहेत, 2 चेअर्स दिलेले आहेत बसायला. यांचं वॉश बेसिन जे आहे ते इकडे बाहेरच्या साईडला आहे. हे वॉशरूम आहे. दिस इज द मेन एंट्रन्स. TV आणि समोर दिसतोय तो त्यांचा छोटासा वॉर्डरोब आहे. तर चला आपण इथं वॉर्डरोब बघूया आतून कसा आहे पहिला. ओके, वॉर्डरोब तसा सिंपल आणि छोटासा आहे. हँगर्स वगैरे दिलेले आहेत. इकडे तुम्ही तुमचे कपडे ठेवू शकतात. आणि त्याचबरोबर TV आहे. आता जरा आपण वॉशरूम बघूया कसं आहे. ओके, सो दिस इज द वॉशरूम. वेस्टर्न कम्फर्ट आहे, शॉवर वगैरे आहे सगळं, आणि क्लीन आहे. लाईट्स वगैरे पण जास्त ब्राईट नाही आहेत. संध्याकाळच्या वेळेला, आता जरी सकाळ असली तर तुम्हाला असं लाईट्स वाटत असतील, पण संध्याकाळच्या वेळेला हे सफिशियंट असायला पाहिजेत. हे बघा, कर्टन्स वगैरे आहे, त्यामुळे प्रायव्हसी आहे. इकडे एका साईडला एक कॉटेज आहे. ही बॅक साईड आहे त्यांची. ते सगळं आता तुम्हाला बाहेरनं पूर्णपणे दाखवीनच मी. आणि त्याचबरोबर इकडे AC आहे त्यांचा. आणि हा बघा, हा त्यांचा ओपन एरिया. इकडे झुले वगैरे आहेत. तर आम्ही ज्या रूममध्ये आहोत स्वाती, तिकडनं हे सगळं असं दिसतं. आणि इथून बाहेर काय दिसतं ते पण आता जरा बघूया. सो हे बघा, बाहेरचा असा परिसर आहे. इकडे त्यांचं छोटासा व्हरांडा आहे. या व्हरांडामध्ये तुम्ही संध्याकाळी इथे बसू शकतात. काउच आहे बसायला, पंखा आहे, आणि वा छोटंसं टेबल वगैरे पण दिलेलं आहे. आता क्लायमेट खूप छान आहे, एकदम परफेक्ट टाईममध्ये आपण आलेलो आहोत. दुपारचे ऑलमोस्ट 1 वाजलेला आहे, तरी पण उकाडा जाणवत नाही आहे. हवेत थंडी आहे, अशी मस्त मजा येते. चला जरा बघूया बाहेर.
सकाळी उठल्या उठल्या तुमच्यासमोर जर असा पूर्ण जर प्लॉट असेल तर क्या बात आहे. छोटंसं पॉन्ड तयार केलं आहे. तिकडे लहान मुलांना फोटो वगैरे क्लिक करायला छोटंसं थोडं एक बोट आहे. बट जस्ट बी सेफ. इकडे छोटंसं काइंड ऑफ गझीबो त्यांनी केलेलं आहे. संध्याकाळी बसून गप्पा वगैरे मारा, नाही तर इथे बसून तुम्ही फक्त संध्याकाळचं त्यांचे जे मंदिरात मनाचे श्लोक वगैरे लावतात ते ऐकत बसा. ते छान डेव्हलप केलेलं आहे ती. आणि हा असा पॅसेज आहे इकडे. तर त्या साईडला मागे तिकडे मस्त सनराईज झालेला आहे. आणि आता हा असा सगळा रिसॉर्टचा परिसर आहे. ॲक्च्युली तुम्ही याला रिसॉर्ट म्हणू शकतात किंवा हॉलिडे होम्स म्हणू शकतात, होमस्टे म्हणू शकतात. इट्स ऑल अप टू यू. बट द वे दे हॅव मेंटेन द प्रॉपर्टी ना, खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे ते. तर बेसिकली नक्षत्र म्हणजे काय, कॉन्स्टलेशन ऑफ स्टार्स. त्याच्याच प्रमाणे त्याच नावाने त्यांनी इथे प्रत्येक रूम्स जे आहेत त्यांनी त्याला नावं दिलेली आहेत. तर या ज्या दिसत आहेत त्या तितकेच रूम्स नाही तर त्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा आहेत. आय वुड से आत्ता इथे या क्षणी इथे समोर 3 आहेत, 4, 5, 6, 7 आणि 8. तर एवढ्या प्रॉपर्टीमध्येच 8 आहेत. आणि तुम्हाला अजून दाखवतो कुठे कुठे रूम्स आहेत त्या. तर ही एक जागा आहे जिकडे तुम्ही कार पार्किंग तुमची करू शकतात. आणि समोरच दुर्गा देवीचं मंदिर. हा असा सगळा मस्त परिसर आहे. सकाळी नक्षत्र. तर सकाळचा नाश्ता आमचा आहे आज पोहे, उपमा आणि मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काय होतं वर्षा? त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे मिसळपाव आहे, ब्रेड ऑमलेट आहे आणि हां मिसळपाव ब्रेड ऑमलेट. म्हणजे सकाळच्या नाश्त्याला ऑप्शन्स भरपूर आहेत. ओके. तर मग चला आता खाऊया आणि टेस्ट करूया कसं आहे. खूप छान आहे, टेम्पटिंग दिसतंय. तर सकाळी आता तुम्हाला काय नाश्ता सांगायची गरज नाही, त्यांच्याकडे रेडी असतो सेट मेन्यू. आणि इकडे यायचं, त्याच्या डायनिंग एरियामध्ये खायचं आणि मग तुम्ही तुमच्या भटकंतीला सुरुवात करायची. इकडची कोथिंबीर पण चांगली आहे. सो वर्ष आता रिव्ह्यू देईल की उपमा कसा आहे. उपमा मस्त आहे, गरम तर आहे आणि म्हणजे मला आवडतो तसा तो गच्च आहे, मोकळा नाही आहे. सो मला हा खूप आवडला. इथे बघ ना, मला हा खूप आवडला. सो अथर्व कसं वाटली खिचडी? अमेझिंग क्वालिटी. आणि जशी आपण घरी बनवतो तशीच आहे. ओके गुड. घरगुती पद्धतीची इच्छा घ्या. आता ना तुम्हाला मी पोह्यांची टेस्ट कशी आहे ती सांगतो. मी पोहे घेतले तुम्हाला. अप्रतिम चव आहे, एकदम घरगुती पद्धतीची. आणि असं वाटतच नाही की आपण कुठे ते वेगळ्या एका ठिकाणी रिसॉर्टवर वगैरे असे येऊन खात आहोत. जसं तुम्ही घरी खातात, जसं आपल्या घरी बनतं तीच चव. कारण काय झालं बऱ्याच ठिकाणी असतं ते फ्युजन आणि ह्याच्या नादात ना ओरिजिनल टेस्टपासून डेव्हिएट झाली पब्लिक. आणि इथे ना ती चव
मेंटेन केलेली आहे. अजिबात कच्चे नाही आहेत. मस्त तो जो आपला फोडणी झालेली दिलेली असते ती मस्त मिक्स झालेली आहे आणि शेव वगैरे टाकली त्याच्यावर. खूपच छान. अथर्वनी मागवलेला आहे मसाला ऑमलेट. तर ह्यांच्याकडे ऑप्शन्स तसे बऱ्यापैकी आहेत की मिसळ, उपमा, खिचडी, त्याच्यानंतर पोहे आणि ऑमलेट. तर आजवर अथर्वनी घेतलेलं आहे. नक्षत्रमध्ये ना त्यांचा ना मेनू सेट आहे, बट तो सेट मेनूमध्ये पण व्हरायटीज भरपूर आहेत, जी खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जर काही वेगळं सांगायचं असेल तर त्याला बऱ्यापैकी आधी, जसं आंबोळी वगैरे आहे, हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला ते खूप आधी सांगावं लागतं. तर मग त्याला तो प्रिपरेशनला टाईम मिळतो. आणि जर तुम्हाला रात्री जेवताना मोदक वगैरे हवे असतील तर ते जेव्हा आपण जेवणाची ऑर्डर देतो संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान, त्याच वेळेला त्याला सांगायचं. ऐन वेळेला जर तुम्हाला आठवलं की मला हे पाहिजे ते पाहिजे तर त्याला ते ऑर्गनाईज करणं पॉसिबल नाही होत. तर आता आम्ही वाट बघतोय आमच्या नाश्त्याची. मी ऑर्डर केलेलं आहे आज प्लेन ऑमलेट आणि वर्षाने घेतलेली आहे खिचडी, मिसळ. तर इकडे आलेली आहे मिसळ पाव, मिसळ पाव मिक्स कडधान्याची. तर वर्षाने घेतलेला आहे मिसळ पाव आणि मिसळ पाव बरोबर त्यांनी एक्स्ट्रा तर्री दिलेली आहे. ती तरी इकडे घेणं, इकडे एक्स्ट्रा तर्री आहे. आणि मिसळ कसली वर्षा? मिक्स कडधान्य आहे बघ, वाटण आहे, हरभरा आहे, वा, मटकी म्हणजे आहे. नुसतंच. हां, चांगलं आहे. तर आमचं डिनर आलेलं आहे. मी घेतलेली आहे व्हेज थाळी, इकडे त्यांनी घेतलेली आहे सुरमई आणि इकडे प्रॉन्स फ्राय. कसली भाजी आहे ही? हे भाजी आहे, हे डाळ आहे, कोशिंबीर आहे, पापड आहे इथे. ओके, उसळ आहे. चला आता खाऊया आणि बघूया कसं येते. तर आता इकडे अथर्वची चिकन थाळी आलेली आहे. चिकन करी आहे, रस्सा आहे, सोलकढी आहे आणि चपाती दिलेली आहे. सो हा असा मेनू आहे आज रात्रीचा. तर मित्रांनो, हा आहे रात्रीचा सगळा परिसर. नक्षत्र हॉलिडे होम्स. समोरच्या साईडला गझिबो आहे. अरे, चहा आलेला आहे, चहा दिलेला आहे त्याच्याकडून आम्हाला रिक्वेस्टवर. आणि इकडे सगळ्या रूम्स आहेत. इकडे समोर गझिबो आहे, छोटासा पॉन्ड आहे. रात्री बघा ना काय मस्त दिसतंय. काही गेस्टने चेकआउट केले, काही नवीन चेक इन झालेले आहेत. त्या बिल्डिंगमध्ये पण काही त्यांचे अकोमोडेशन्स आहेत. बट एकंदरीत अशी कुठेही गर्दी नाही आहे. सगळ्या रूम्स ऑलमोस्ट फुल आहेत.